नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय चालू घडामोडी एप्रिल 2024 चे 50 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे. एका महिन्यातले 50 मुद्दे जे की तुम्हाला आगामी कंबाईन पूर्वपरीक्षा असेल, राज्यसेवा पूर्व असेल, त्याच्यानंतर सरळ सेवा, पोलीस भरती आणि इतर विविध एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहे. ही PDF तुम्हाला अभ्यास कट्टा या ॲपवर भेटेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करून तुम्हाला त्या ठिकाणी विविध बॅचेसला प्रवेश घेता येईल आणि आपला अभ्यास सोपा करता येईल. पहिला मुद्दा आहे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन दुरुस्ती नियम 2024. मायक्रोप्लास्टिक प्रदूषणाची जी वाढती चिंता आहे त्याला प्रतिसाद म्हणून केंद्रीय पर्यावरण मंत्रालय याने बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचे नियमन करण्यासाठी नियम लागू केलेले आहेत. बघा, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक त्याच्या नियमनासाठी आता उद्देश काय आहे तर सुनिश्चित करायचं आहे की डिस्पोजेबल प्लास्टिक वेअरचा पर्यावरणीय प्रभाव वेब लिंकद्वारे अचूक संप्रेषित केला जातो आहे की नाही. थोडंसं पर्यावरणाशी संबंधित हा मुद्दा आहे. बायोडिग्रेडेबल प्लास्टिक जे आहे त्याला त्या प्लास्टिकच्या कचऱ्यावर उपाय म्हणून पाहिलं जात होतं, कारण ते वापरल्यानंतर नैसर्गिकरित्या विघटित होणं अपेक्षित होतं. ज्यामुळे मग लँडफॉल्स असेल, पर्यावरणामध्ये प्लास्टिकचं संचयन कमी होणं असेल, लँडफिल्स आणि संचयन कमी, त्या गोष्टी याच्यात होत्या. भारतातील पूर्वीच्या नियमनामध्ये बायोडिग्रेडेबलसाठी स्पष्ट अशी व्याख्या नव्हती, ज्यामुळे अपूर्ण विघटन होतं आणि मायक्रोप्लास्टिकची संभाव्यता राहत होती. कुठेतरी त्याच्यावर उपाय म्हणून या ठिकाणी हे नियम आलेले आहेत. नवीन नियमांना संपूर्ण जैव विघटन आवश्यक आहे. म्हणजे ते प्लास्टिक जे आहे त्याची पूर्ण विल्हेवाट आपण ज्याला म्हणूया. कोणतंही मायक्रोप्लास्टिक्स मागे राहणार नाही, ज्याच्यातून प्लास्टिक कचरा प्रदूषण रोखल्या जाईल ते. मग मायक्रोप्लास्टिक्स कशाला म्हणायचं? बघा, हा मुद्दा इथे चर्चेला येतो. 5 mm पेक्षा कमी लांबीचे जे छोटे प्लास्टिकचे तुकडे आहेत, जे आपल्या महासागर आणि जलचरांसाठी हानिकारक असू शकतात ना, 5 mm पेक्षा कमी, ओके, कमी लांबीचे छोटे तुकडे, त्याला आम्ही मायक्रोप्लास्टिक्स म्हणतो आहे. जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस कधी तर 2 एप्रिलला साजरा केला जातो. तो संपूर्ण जगभरामध्ये ऑटिस्टिक व्यक्तीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांना उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहित करतो. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ASD ज्याला आपण म्हणतो आहे, हा असलेल्या लोकांच्या गरजा आणि अधिकारांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. आता याच्यामध्ये बघा, ASD ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर किंवा फक्त ऑटिझम ही एक विकासात्मक स्थिती आहे जी लोक त्यांच्या सभोवतालच्या जगाशी कसे संवाद साधतात यावर परिणाम करतात. आपला संवाद कसा आहे? सामाजिक संप्रेषण आपण ज्याला म्हणतोय, म्हणजे परस्पर संवादामधली अडचण असेल, गैरमौखिक संकेत समजून घेणं असेल, स्वतःला स्पष्टपणे व्यक्त करणं असेल, प्रतिबंधित स्वारस्य आणि पुनरावृत्ती वर्तवणूक असेल, विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करणे असेल, पुनरावृत्ती हालचाली उत्तेजित करणं असेल, दिनचर्याचा आग्रह असेल, या सगळ्या बाबी यामध्ये येतात. मग थीम काय आहे या दिवसाची? ऑटिस्टिक आवाजाचे सक्षमीकरण अशी या ठिकाणी थीम आहे 2024च्या दिवसाची. म्हणजे ऑटिझमवाले जे व्यक्ती आहेत त्यांना अर्थपूर्ण जीवन जगता आलं पाहिजे, यशस्वी करिअर करता आलं पाहिजे, त्यासाठी ते समर्थ झाले पाहिजेत, त्यांना शक्ती दिली पाहिजे, हा उद्देश या ठिकाणी आहे. राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राने पुरुष आणि महिलांची विजेतेपदं मिळवलेली आहेत. 56वी ही स्पर्धा होती, नवी दिल्लीला पार पडली होती, एवढं लक्षात ठेवा. दिल्लीचं कर्नल सिंग स्टेडियम, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम या ठिकाणी या स्पर्धा झाल्या. 3 लाख रुपये बक्षीस होतं. खो खो पुरुष चॅम्पियन कोणाचा पराभव केला? भारतीय रेल्वेचा पराभव केला. आधी 32-32 बरोबरीत होती. तिसऱ्या डावामध्ये या ठिकाणी 52-50 गुणांनी पराभव करतायत. पुढे 56वा राष्ट्रीय खो खो महिला चॅम्पियन मध्ये या ठिकाणी कोणाचा पराभव होतोय तर भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाचा पराभव होतोय. बस तेवढंच लक्षात ठेवा. 28 मार्च ते 1 एप्रिल या दरम्यान ही स्पर्धा होती. दिल्ली या ठिकाणी होती आहे. विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन, इंटरनॅशनल डे ऑफ स्पोर्ट फॉर डेव्हलपमेंट अँड पीस, कधी? 6 एप्रिलला. सकारात्मक बदल घडवून आणायचे त्यासाठी खेळ महत्त्वाचे. खेळ आणि शारीरिक क्रियाकलाप जे आहे ते महत्त्वाचे. शांतता आणि समजूतदारपणा वाढवणे असेल, सामाजिक विकास आणि समावेशन वाढवणे असेल, आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देणं असेल,
1996 पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक खेळाची ऐतिहासिक दुवा निर्माण करून 6 एप्रिल हा विकास आणि शांततेसाठीचा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन हा 2013 UN घोषित केला आणि 14 पासून हा साजरा केला जातो आहे. थीम काय आहे याची? शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाच्या प्रचारासाठी खेळ. खेळ कसे फूट पाडू शकतात, अधिक शांततापूर्ण जग कशी निर्माण करू शकतात, हे सगळं यामध्ये अपेक्षित आहे. पुढे राष्ट्रपती मुर्मू यांनी कर्करोगाच्या उपचारासाठी स्वदेशी विकसित CAR T-सेल थेरपी या ठिकाणी सुरू केली आहे, उद्घाटन केलेलं आहे असं आपण म्हणूया. IIT बॉम्बे येथे या ठिकाणी ही भारतातील पहिली घरगुती CAR T-सेल थेरपी सुरू झाली आहे. सहकार्य बॉम्बे ही टेक्नॉलॉजी जी आहे CAR म्हणतोय आपण त्याला, आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने या ठिकाणी ही सुरू झालेली आहे. मानवी जीवनासाठी एक अत्यंत महत्त्वाची ही बाब आहे. मेक इन इंडियाचं सुद्धा हे उदाहरण आहे, निर्भर भारताचं हे उदाहरण आहे. आणि या इम्युनोथेरपीचा एक शक्तिशाली प्रकार आहे कर्करोगासाठी, रक्ताच्या कर्करोगासाठी. काय कार्य करतं हे? यामध्ये कर्करोगाला लक्ष्य करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीचा उपयोग या ठिकाणी होतो आहे. T-सेल्स, इम्युन फायटर्स या ठिकाणी काढले जात आहेत. विशेष रिसेप्टर्स आनुवंशिकरित्या सुधारले जात आहेत आणि पुन्हा रुग्णामध्ये टाकले जात आहेत. काय आहे बघा? कायमरिक अँटीजन रिसेप्टर TPC त्यांच्या पृष्ठभागावरील विशिष्ट प्रतिजन असलेल्या कर्करोगाच्या पेशी ओळखण्यास आणि नष्ट करण्यास ही मदत करत आहे. उपचार काय आहे? CAR T-सेल थेरपी काही ल्युकेमिया, लिम्फोमा आणि एकाधिक मायलोमासाठी प्रभावी आहे. आता यामध्ये बहुचरण प्रक्रिया आपण वापरतो, ज्यामध्ये T-सेलचं संकलन केलं जातं, त्याचा विस्तार, पुन्हा ओतणं वगैरे अशा प्रक्रिया समाविष्ट असतात. आता अलिबाग बनणार आहे मैनाक नगरी. मैनाक काय आहे? ॲडमिरल मैनाक भंडारी यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मैनाक नगरी असं नाव या अलिबागला देण्यासंदर्भात विनंती केली आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी. आता ही मैनाक भंडारी कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलामध्ये एक पराक्रमी भूमिका यांनी बजावलेली होती. अत्यंत महत्त्वाच्या मोहिमा यांनी त्या ठिकाणी यशस्वी केल्या होत्या, ती आम्हाला माहीत असलं पाहिजे. RBIचे 90वे वर्ष साजरे होते. स्थापना कधी झाली तुम्हाला माहिती? कायदा 1934चा आहे. 1 एप्रिल 1935ला कामकाज सुरू झालं. 90वा वर्धापन दिन. मुंबईला या ठिकाणी इथं मुख्यालय आहे. IBC दिवाळखोरी संहिता लागू करणं असेल, लवचिक चलनवाढ लक्ष्यीकरणाचा अवलंब करणं असेल, या काही संरचनात्मक सुधारणा या ठिकाणी झाल्या आपण बघतो आहे. एक आपल्या देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ म्हणून आम्ही RBIकडे बघतो. पहिले गव्हर्नर स्मिथ हे होते. आतापर्यंत 26 गव्हर्नर झाले आहे. शक्तिकांत दास या ठिकाणी सध्याचे गव्हर्नर आहेत, हे माहीत असलं पाहिजे. सुरुवातीला मुख्यालय RBIचं कोलकात्याला होतं, आता ते मुंबईला आहे. डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी काय आहे? बेकायदेशीर कर्ज ॲप्सचा सामना करण्यासाठी या ठिकाणी ही डिजिटाची स्थापना करण्यात आली. बघा, बेकायदेशीर कर्ज ॲप्स, बऱ्याच जणांच्या फसवणुका होतात आपण बघतोय. डिजिटल कर्ज सुरक्षितता वाढवण्यासाठीचं हे टेक प्लॅटफॉर्म म्हणून आपण याला बघतोय. ॲप्स ते योग्य आहे का? संशयास्पद ॲप्स असतील तर ते काढून टाकणं, वैध कर्ज ॲप्स असेल त्यांना व्हाईट लिस्टमध्ये टाकणं, हे सगळं IT मंत्रालय काम करत असतं. म्हणजे कर्ज संदर्भातले हे ॲप्स जिथे लोकांची फसवणूक होऊ नये, थोडक्यात तो उद्देश. स्कोअर 2.0 स्कोअर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जिला आपण सेबी म्हणतोय, हिने गुंतवणूकदारांच्या तक्रारी हाताळण्यासाठी स्कोअरची अपग्रेड केलेली नवीन आवृत्ती आहे, स्कोअर 2.0. या नवीन आवृत्तीचे उद्दिष्ट नियुक्त प्राधिकरणाद्वारे स्वयंचलित मार्गाने देखरेख सुरू करून तक्रार निवारण प्रक्रियेची कार्यक्षमता सुधारणे हे आहे. स्कोअर म्हणजे सेबी तक्रार निवारण प्रणाली. हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. सिक्युरिटीज मार्केट संबंधितल्या तक्रारी या ठिकाणी गुंतवणूकदार नोंदवू शकतात. 2011 पासून हे सुरू झालं आहे. यामध्ये स्वयं राउटिंग असेल, ऑटो एक्सक्लेशन असेल, इतर तक्रार निवारण वगैरे या सगळ्या बाबी अपडेट या ठिकाणी केलेल्या आहे. स्वयंचलित म्हटलेलं आहे, म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडणार आहेत. TSAT 1A
बघा, शॅटे लॉजिक भागीदारीत टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड, बघा TASL, भारतातला पहिला खाजगी निर्मित सबमीटर रिझोल्युशन सर्व्हिलन्स सॅटेलाइट या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. बघा, सबमीटर रिझोल्युशन सर्व्हिलन्स सॅटेलाइट, TASL आपण ज्याला म्हणतोय. याने या ठिकाणी TSAT-1A भारतातला पहिला खाजगीरित्या बांधलेला सबमीटर रेज्युलेशन पाळत ठेवणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे आणि भारताच्या अंतराळ क्षमतामध्ये एक महत्त्वाची कामगिरी आहे. आता कुठून तर केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा जे आहे इथून हा प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. पुढे याच्या काही बाबी दिल्या आहे की याच्या प्रतिमा कशा असतील, सॉफ्टवेअर कोणते वापरलेले आहे, तुम्ही PDF आणखी वाचू शकता, तुम्हाला अभ्यास टाईपवर मी देतो आहे. अँटी डम्पिंग कशाला म्हणतोय आम्ही, बघा अँटी डम्पिंग. डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज याने काय केलं, चीन, युरोपियन युनियन, जपान, कोरिया इथून जे सोडियम सायनाईड आहे NaCN याच्या आयातीवर अँटी डम्पिंग शुल्क लागू करण्याची शिफारस केलेली आहे. सोडियम सायनाईड संदर्भातला हा मुद्दा आहे. म्हणजे जेव्हा आयात केलेल्या वस्तू यांच्या सामान्य मूल्यापेक्षा कमी किमतीमध्ये विकल्या जातात का, तेव्हा हे शुल्क लावल्या जातं. अँटी डम्पिंग ड्युटी लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. दुसऱ्या देशातून कमी किमतीमध्ये एखादा माल आपल्या देशात आणून विकायचा आणि आपल्या देशातलं मार्केट बसवायचं, त्यासाठी ते असतं आणि त्यावर मग हा उपाय असतो. व्यापारातली विकृती सुधारणे आणि न्याय व्यापाराची पुनर्स्थापना करणे हा उद्देश या ठिकाणी असतो. भारतीय व्यवसायांना हानी पोहोचत असेल तर मग त्या ठिकाणी अशा प्रकारचे उपाय योजले जातात. 2018मध्ये व्यापार संबंधित निदेशनालय याची स्थापना झाली होती आणि त्याने या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे. एक मग काय आहे NaCN, काय आहे, एक विषारी संयुग आहे. हे पांढरे पाण्यात विरघळणारे घन आहे ज्यामध्ये धातूचे उच्च असं आकर्षण असतं. अत्यंत विषारी असं हे सोन्याच्या खाणकामामध्ये या ठिकाणी याचा वापर होत असतो, ही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद 9 एप्रिल आपला स्थापना दिवस साजरा केलेला आहे. 1950ला मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी याची स्थापना केली होती, जे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. सांस्कृतिक सरळ भारत आणि इतर देशातला समंजसपणा वाढवायचा आहे, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवायची आहे. त्यासाठी होतं भारताची सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी स्थापन करणे, हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा उद्देश होता आणि त्या अंतर्गत हे स्थापन झालेलं होतं. नवी दिल्लीला ICCRचं मुख्यालय आहे, इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स असं आपण त्याला म्हणतो आहे. भारतातील सर्वात मोठं हवामान घड्याळ, बघा नवी दिल्लीतील CSIR मुख्यालयामध्ये हे घड्याळ उभारलेलं आहे. ते चालू झालेलं आहे. ऊर्जा साक्षरता वाढवणे असेल, हवामान बदलाची जागरूकता असेल, त्या संदर्भातलं हे घड्याळ या ठिकाणी आहे. CSIRच्या मुख्यालयात या ठिकाणी घड्याळ आहे. हवामान बदलाबाबत जनजागृती करणे याच्यामध्ये अपेक्षित आहे. बौद्धिक विकलांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय संस्था NIPID आपण ज्याला म्हणतोय. केंद्र सरकारने एक नवीन चाचणी आणणे अपेक्षित आहे, ज्याची रचना बौद्धिक विकलांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय संस्थाद्वारे केली आहे. या चाचणीचा उद्देश काय आहे, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज चे निदान करणे हा याचा उद्देश आहे. भारतातील प्रौढांसाठी ही चाचणी वापरली जाते, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज. पूर्वी ही मानसिक अपंगांसाठीची राष्ट्रीय संस्था म्हणून ओळखली जात होती. 1984मध्ये स्थापन झालेली ही एक स्वायत्त संस्था आहे NIPID, हे लक्षात ठेवायचं. अपंग व्यक्तींसाठीची, दिव्यांगांसाठीची संस्था, भारतातील बौद्धिक अपंगांच्या क्षेत्रातील प्रशिक्षण, संशोधन आणि सर्वेक्षणासाठीची एक सर्वोच्च संस्था आहे NIPID, लक्षात ठेवायचं. मुख्यालय सिकंदराबाद तेलंगणाला आहे. कोलकाता, नवी मुंबई, नोएडा येथे प्रादेशिक केंद्र आहेत, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ही काय करते, पुनर्वसन करते, शैक्षणिक, उपचारात्मक, व्यावसायिक, रोजगार, विश्रांती, सामाजिक उपक्रम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पूर्ण सहभागासाठी सक्षम करते आहे. पुढे आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO. कझाकस्तानमधील आस्ताना येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व या ठिकाणी केलं आहे. SCO बघा, 34वी आवृत्ती 2024मध्ये यांची झाली. मग परस्पर संवाद असेल, नवनिर्मिती असेल, रोजगार निर्मिती असेल, त्यासाठी या ठिकाणी चर्चा झाली आहे. वसुधैवम कुटुंबकम, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक कल्पना, या बाबींची चर्चा त्या ठिकाणी होती. SCOची स्थापना जून 2001ची आहे. शांघाय या ठिकाणी, ज्यामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान
हे समाविष्ट होते. 2017मध्ये भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी सामील होतो आहे. काय आहे उद्दिष्ट? परस्पर विश्वास, बळकटी, इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन, त्यासाठी प्रयत्न करणारी ही संघटना आहे. आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कुठे होते? दुबई या ठिकाणी होते. कोण? हर्षित कुमार सुवर्णपदक जिंकतोय. पुरुषांचा हॅमर थ्रो यामध्ये 66 मीटर अंतरावर गोळा तो फेकतो आहे. पुढे प्रतीक हा कांस्य पदक जिंकतो आहे. महिलांमध्ये विनोद संदिलेने रौप्य पदक जिंकलेले आहे. रिलेमध्ये काही जण होते, त्याच्यातही सुवर्णपदक, पण ते चीनचं आहे सुवर्णपदक, ते लक्षात ठेवा. प्रगत संमिश्र सौर सेल प्रणाली बघा, ACS3. नासा आहे आपला अंतराळयान यशस्वीपणे प्रक्षेपित करत आहे. प्रगत संमिश्र सौर सेल प्रणाली आपण त्याला म्हणतो आहे. 2024मध्ये लॉन्च केलेलं हे एक प्रात्यक्षिक मिशन म्हणून आपण याच्याकडे बघतोय. सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी भारत सरकारसुद्धा काम करतं आहे. आणि दीर्घकालावधी कमी जोरदार प्रणोदन आवश्यक असलेल्या खोल अंतराळ मोहिमांमध्ये गुंतवण्यासाठी भविष्यातील लहान अंतराळ यानासाठी सौर सेल स्ट्रक्चर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हे डिझाईन केलं आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे ग्लेशियल लेक आउटबस्ट फ्लड, GLOF काय आहे बघा. इस्रो 1984 ते 2023 दीर्घकालीन उपग्रह प्रतिमा भारतीय हिमालयीन नद्या खोऱ्यांच्या पाणलोटातील हिमनदी तलावांमध्ये लक्षणीय बदल दर्शवणारी आहे. जे हिमनद्या आहेत त्यांच्यामध्ये कसे बदल होत गेले, ग्लेशियल लेक डायनॅमिक्स समजून घेण्यासाठी या ठिकाणी याची मदत आहे. मग त्याच्यातून हे ग्लेशियल लेक आउटबस्ट फ्लड्स, जोखीम व्यवस्थापन या हवामान बदल अनुकूलतेसाठी या ठिकाणी हे उभारलेलं आहे ग्लोप. म्हणजे वितळणारी हिमनदी जी आहे तिच्या समोर वर किंवा खाली स्थित पाण्याचे मोठे भाग जे आहे तेव्हा या ठिकाणी हे ग्लोप जे आहे उद्भवत असतं, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हिमनदी संदर्भातला हा अभ्यास करणारी ही एक प्रणाली आहे असं आपण म्हणू शकतो. राष्ट्रीय आरोग्य निधी काय आहे? RAN. आर्थिक सहाय्य देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने या ठिकाणी केंद्राची जी निधी आहे आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा खटला या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि लाभाचा दावा जे लोक करतात त्यांना अत्यंत कमी उत्पन्न त्या ठिकाणी भेटतं असं यांचं म्हणणं आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भागासाठी जी नवीन छत्री योजना आहे त्या अंतर्गत जे उत्पन्न आहे त्या संदर्भातला हा मुद्दा आहे. केंद्र सरकार जे आहे त्यांनी राष्ट्रीय आरोग्य निधी 2024मध्ये ही सुरू केलेली आहे योजना. अशा लोकांसाठी आहे की ज्यांना गंभीर आजार आहे मात्र त्यांच्याकडे आर्थिक बाबी नाही आहे, त्यांच्यासाठी म्हणजे 15 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गतची ही योजना आहे, केंद्र पुरस्कृत आहे. दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना या ठिकाणी मुख्यत्वे या सवलती भेटतात, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. RAN. आणि मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला अभ्यासकर्ता ॲप माहीत असावं. जे नवीन मित्र आहे ते इथे जाऊन ग्रामसेवक भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, कंबाईन, राज्यसेवा, MHA-TET, मनपा, कृषी सेवक, आरोग्य सेवक, सरळ सेवा, विविध कोर्सेसला जॉईन होऊ शकतात अभ्यासकर्ता ॲपवर. ईशान इनिशिएटिव्ह, सुरक्षित उड्डाणासाठी भारताचे आकाश एकत्र करणे बघा. भारतीय विमानतळ प्राधिकरण ईशान, इंडियन सिंगल स्काय हार्मोनाइज एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट या ठिकाणी लॉन्च करते आहे बघा. AAI. कोण लॉन्च करते? ईशान. ईशानचा फुल फॉर्म काय आहे? इंडियन सिंगल स्काय हार्मोनाइज एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट. नागपुरातून या ठिकाणी ही प्रणाली जी आहे ती चालवली जाणार आहे. काही विभाग या ठिकाणी हवाई क्षेत्राचे पाडलेले आहेत. हवाई वाहतुकीचं व्यवस्थापन करण्यासंदर्भातली ही प्रणाली आहे असं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. जे सागरी क्षेत्र आहे ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि गुवाहाटी या ठिकाणचे जे झोन आहेत त्याच्यातून हे कंट्रोल होणार आहे. 21वी अंडर-20 आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप. सगळ्यात महत्त्वाचा हर्षित कुमार आहे जो हॅमर थ्रोमध्ये सुवर्णपदक जिंकतो, एवढंच लक्षात ठेवा. ॲथलेटिक असोसिएशन आहे, पुरुष आणि महिला ॲथलेटिकची एक सर्वोच्च संस्था आहे, थायलंडला मुख्यालय आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. इरडा काय आहे? जिला नवरत्नचा दर्जा भेटतोय भारत सरकारकडून. इरडाचा फुल फॉर्म लक्षात राहू द्या, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. सार्वजनिक उपक्रम आहे, नवरत्न दर्जा भेटतोय. आता नवरत्नाची संख्या 17 झालेली आहे. अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी या ठिकाणी हे आपण बघतोय. नवीनीकरणीय स्रोत जे आहे त्या संबंधात ही संस्था आहे.
शाश्वत आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा, त्यासाठी ही संस्था अत्यंत महत्त्वाची. 1987 ची स्थापना आहे, मुख्यालय नवी दिल्लीला आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. सरकारची 75% मालकी जी आहे ती इरडाकडे आहे. अक्षय ऊर्जा प्रकल्पासंदर्भातली संस्था, एवढं लक्षात ठेवा. RBI डेप्युटी गव्हर्नरांची पुनर्नियुक्ती केलेली आहे. टी रविशंकर यांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवण्यात आला, एवढंच लक्षात ठेवा. पुढे आपण जातोय. यजुवेंद्र चहल IPL मध्ये 200 विकेट्स घेणारा हा एक महत्त्वाचा खेळाडू ठरलेला आहे. यजुवेंद्र चहल. पुढे जातोय, तो एक इतिहास घडलेला आहे. आर्यभट्ट पुरस्कार 2024 कोणाला भेटतोय? दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया आर्यभट्ट पुरस्कार प्रदान करते. 1990 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. इथे काहीतरी मला वाटतं 1890 असू शकतो, कारण की 1958 पासून आंतरराष्ट्रीय महासंघाची ती संस्था सदस्य आहे. आर्यभट्ट कोण होते? भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. 19 एप्रिल 1975ला आम्ही जो पहिला उपग्रह प्रक्षेपित केला त्याला आर्यभट्ट यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. राज्यमंत्री या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करतात. 1992 पासून हा पुरस्कार सुरू झाला आहे. अंतराळवीरांना प्रोत्साहन देण्यासाठीचा हा पुरस्कार आहे. भारतीय नागरिकांना हा पुरस्कार भेटतो ज्यांनी या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम केलेलं आहे. हा पुरस्कार यंदा जो भेटलेला आहे, अनंत टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि CEO पावलुरी सुब्बाराव यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. पावलुरी सुब्बाराव. मग अनंत टेक्नॉलॉजीज काय आहे, त्यांनी काय काम केलेलं आहे, ते या ठिकाणी आपण बघतो आहे. जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद, वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट कुठे झाली? 16वी अबुधाबी या ठिकाणी ही झालेली परिषद आहे. जागतिक हवामान कृती, नूतनीकरणक्षम ऊर्जा, जलसुरक्षा, शाश्वत विकासावर चर्चा करणारी, ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा करणारी ही परिषद, ही आम्हाला माहीत असली पाहिजे. आम्हाला 1.5 सेल्सिअसपर्यंत जागतिक तापमानवाढ ही त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये आणायचं आहे, हे माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर इतर बाबी आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा जी आहे तिच्यामध्ये कशा पद्धतीने वाढ झालेली आहे त्याचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद ऊर्जा क्षेत्रातील बौद्धिक आणि कॉर्पोरेट विकासाला आकार देण्यासाठी या ठिकाणी ही परिषद मदत करत असते. बघा, फक्त तिचं महत्त्वाचं कार्य मला वाटतं या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे मालमत्ता पुनर्रचना कंपन्या, ज्यांना आपण ARC म्हणतो. RBIने या ठिकाणी एक प्रमुख दिशानिर्देश जारी केले आहेत त्यांच्यासाठी 24 एप्रिल 2024ला. मालमत्ता पुनर्रचना कंपन्या ज्या आहेत त्या ज्या कंपन्या आहेत जे बँकाकडून बुडीत कर्ज खरेदी करतात आणि ती वसूल करण्याचा प्रयत्न करतात. आणि या RBI नोंदणीकृत अशा संस्था असतात. जो सरापेशी ॲक्ट आपण म्हणतो 2002 त्याच्या अंतर्गत याचं नियमन केलं जातं. पुढे त्याची मालकी कशी असते, काय असते, ते स्ट्रक्चर दिलेलं आहे. मुख्य उद्देश काय आहे, जे NPA आहे, म्हणजे बँकांचा जो बुडालेला पैसा आहे थोडक्यात तो खरेदी करतात, त्या वसूल करण्याचा प्रयत्न करतात. NPA खरेदी करणं असं आपण त्याला म्हणतो आहे. यामध्ये आर्थिक मालमत्ता संपादित करणे, व्यवस्थापन करणे, कर्जदाराचा व्यवसाय विकणे, भाड्याने देणं, सुरक्षा व्याजाची अंमलबजावणी करणं, बऱ्याच बाबी आहेत. हवामान तंत्रज्ञान केंद्र आणि नेटवर्क, ज्याला CTCN आपण म्हणतोय, युनायटेड नेशन क्लायमेट टेक्नॉलॉजी सेंटर अँड नेटवर्क, 10वा वर्धापन दिन साजरा होतोय. आणि त्याची अंमलबजावणी करणं जी आहे UNFCCCच्या मेकॅनिझमनुसार, पॅरिस करारानुसार ती अनिवार्य आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. UNFCCC फ्रेमवर्क, संयुक्त राष्ट्राचं फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याच्या अंतर्गतची ही एक शाखा आहे CTCN. तेवढं आम्हाला माहीत असावं. मग याच्यामध्ये कमी कार्बन असेल, हवामान लवचिक विकासासाठी पर्यावरणाला अनुकूल तंत्रज्ञान असेल, त्याचा विकास, हस्तांतरणाला गती देणं, या बाबी इथे आवश्यक आहे. पुढे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC, जिनिव्हा या ठिकाणी बैठक होते आहे. मानवाधिकार प्रक्रियेचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी ही बैठक होती आहे. आणि NHRC आपला दर्जा कायम ठेवेल की नाही यावर निर्णय घेणं अपेक्षित असलेली ही बैठक महत्त्वाची आहे. नॅशनल ह्युमन राईट कमिशन्स, 1 मेची बैठक, याच्यामध्ये काही बाबी पुढे येतील ते आपल्याला बघायचे आहे. सरकारी हस्तक्षेपापासून स्वतंत्रपणे कार्य करण्यात सक्षम होण्यासाठी आवश्यक असती परिस्थिती जी आहे
ती निर्माण करण्यात आमचा देश यशस्वी झाला आहे की नाही हा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे आणि अयशस्वी असं म्हटलेलं आहे. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग NJAC याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने याचिका स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. ही जी न्यायालयीन नियुक्तीची जी कोलेजियम पद्धती होती ती संपुष्टात आणायची आणि हा आयोग जो आहे तो पुन्हा आणायचा, पण ती नकारलेली आहे. ओके, कारण की 2015मध्येच घटनापीठाने हे NJAC रद्द केलं होतं. 99व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे याची ओळख करून देण्यात आली होती 2014मध्ये, पण तो रद्द झालेला आहे. आणि याचा उद्देश होता की जी कॉलेजियम पद्धती आहे ती बदलायची, मात्र त्याला सर्वोच्च न्यायालयाने विरोध केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जागतिक पृथ्वी दिन 22 एप्रिल. प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक ही 2024ची थीम आहे. प्लास्टिक प्रदूषण कमी करणे हा उद्देश आहे. कितीपर्यंत उत्पादन 60% कपात करायचे आहे. एकल वापराचं प्लास्टिक बंद करायचं आहे. प्लास्टिकमुक्त भविष्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रचार करायचा आहे. एवढं माहीत असलं पाहिजे. पृथ्वी दिन पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिन पाळला जातो, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक, बस एवढं. एकेरी वापराचं प्लास्टिक काढून टाकणे, पुन्हा वापरता येणारा पर्याय स्वीकारणे, रिसायकलिंग, कंपोस्टिंग, शाश्वत व्यवसायांना सहाय्य, धोरण बदलासाठी समर्थन असे मुद्दे या ठिकाणी आहे. जागतिक आर्थिक स्थिरता अहवाल 2024. मग यामध्ये काय आहे? जागतिक आर्थिक व्यवस्थेला जोखमीचा इशारा या ठिकाणी IMFने दिलेला आहे. IMFचा हा अहवाल आहे. सतत उच्च चलनवाढ असेल, अनियंत्रित क्रेडिट मार्केटमध्ये वाढती कर्ज असतील, वित्तीय संस्थांवर होणारे सायबर हल्ले असेल, भू राजकीय जोखीम असेल. पुढे भारत हा US नंतर परकीय भांडवलाचा दुसरा सर्वात मोठा प्राप्तकर्ता आहे, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. वाढत्या अनियंत्रित खाजगी पत बाजाराविषयीच्या चिंतेवर प्रकाश टाकण्यासंदर्भातला हा अहवाल आहे. आणि WEO या ठिकाणी हा अहवाल जो आहे प्रकाशित करत असतं. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक नावाचा अहवाल आहे. IMF या ठिकाणी हा प्रकाशित करत असतं. IMD काय आहे? सध्या मान्सून सुरू होईल. भारतीय हवामानशास्त्र विभाग आहे. उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे आणि यंदा आपण बघतोय बऱ्यापैकी 42-43 पर्यंत आपल्याकडे तापमान गेलेलं आहे. 1875ची ही संस्था आहे. नवी दिल्लीला मुख्यालय आहे, माहीत असलं पाहिजे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. आता NT3 नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीला ताडोबा उद्यानातून नागझिरामध्ये स्थलांतरित केलेलं आहे, एवढं आम्हाला माहीत असलं पाहिजे. मग ताडोबा काय आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आपण त्याला म्हणतो. एक सर्वात जुना भारतातला हा प्रकल्प आहे. चंद्रपूरला स्थित आहे. 55मध्ये त्याची स्थापना झाली आहे. ओके, तेवढं आम्हाला माहीत असलं पाहिजे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प भंडारा या जिल्ह्यात आहे. 2013मध्ये याला तो दर्जा भेटला आहे. 656 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी 26वे. 30 एप्रिलला शपथ घेत आहेत. खडकवासला नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे ते विद्यार्थी आहेत, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. फक्त नाव लक्षात ठेवा. नवीन नियुक्ती अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेश पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे 24 एप्रिलला. 82व्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि 3रं वर्ष या पुरस्काराचं होतं. याआधी तो आशा भोसले यांना प्रदान करण्यात आलेला आहे. जागतिक वृक्षनगरी पुरस्कार कोणाला भेटतोय? मुंबईला भेटतोय. तो म्हणाल मुंबईमध्ये वृक्ष कुठे आहेत? महत्त्वाचं आहे, मुंबईमध्ये 29,75,000 एवढी झाडं आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेने, अन्न आणि कृषी संघटनेने या ठिकाणी या संदर्भातला हा रिपोर्ट केला आहे आणि मुंबईला यामध्ये निवडलेला आहे. नायजेरिया मेन 5CV मेनिंजायटिस लस आणतो आहे. बघा, आघाडीवर आहे नायजेरिया. आणि एक महत्त्वाचं या ठिकाणचं पाऊल आहे, हूच्या ध्येयाशी सुसंघटित असं हे पाऊल आहे, एवढं आम्हाला माहीत असलं पाहिजे. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणाला भेटतोय? आलोक शुक्ला यांना हा पुरस्कार भेटतोय. छत्तीसगडमधले हे पर्यावरण कार्यकर्ते आहे. वन आणि आदिवासी हक्क कार्यकर्ते म्हणून आपण अशोक शुक्ला यांना ओळखतो आहे. जो हा सदैव अरण्य प्रदेश आहे तेथील 21 नियोजित कोळसा खाणी, त्यातून जवळपास 4.5 लाख एकर जैवविविधता समृद्ध जंगली जी आहेत ती त्यांनी त्यांच्या आंदोलनामुळे वाचवलेली आहेत.
त्यामुळे त्यांना हा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार भेटतो आहे. ग्लोबल मीडिया अवॉर्ड 2024 AI अँकर सना. इंडिया टुडे ग्रुप AI शक्तीवर चालणारी न्यूज अँकर सना हिला लंडनमध्ये आयोजित प्रतिष्ठित इंटरनॅशनल न्यूज मीडिया असोसिएशनचा हा पुरस्कार भेटला आहे. बघा, AIचा जो वापर आपण बघतोय ग्राहक फेसिंग उत्पादनांमध्ये या ठिकाणी इमाला या ठिकाणी हा पुरस्कार भेटतो आहे. सेंझोऊ 18 क्रू काय आहे? चीनचा अंतराळ कार्यक्रम आहे. हे मिशन अंतराळ यानावर 3 सदस्यांच्या क्रूचं प्रक्षेपण या ठिकाणी होतं आहे. चीन एवढंच लक्षात ठेवा. सेंझाऊ 18 क्रू काय आहे? तर स्पेस स्टेशन जे आहे त्यांचं तिआंगॉंग याला भेट देण्यासाठी हे मिशन केलेलं आहे आणि याला दैवी जहाज असं सुद्धा यांनी संबोधलेलं आहे. तिरंदाजी विश्वचषक जो आहे 2024चा भारतीय संघ 5 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकतो आहे तिरंदाजीमध्ये. ओके, नेमबाजी आपण त्याला म्हणू शकतो. पुढे आपण जातोय. दिव्यांगांसाठी विभाग स्थापन केला आहे. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. स्वतंत्र विभाग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त इथे स्थापन केलेलं आहे. पिंक हायड्रोजन जनरेशन गुलाबी हायड्रोजन हे देखील रंग स्पेक्ट्रममध्ये त्याचं स्थान शोधत आहे. गुलाबी हायड्रोजन H2ला संदर्भित करतं आहे, ज्या अणुऊर्जेद्वारे समर्थित इलेक्ट्रोलिसिसद्वारे तयार होतं आहे. पिंक हायड्रोजनचं उत्पादन त्याला चालना द्यायचं आहे. त्यासाठी अणुऊर्जेचा वापर आम्ही करतो आहे आणि आण्विक कायद्यामध्ये सुधारणा करून हे आम्हाला साध्य करता येणार आहे. पिंक हायड्रोजन अणुऊर्जाद्वारे समर्थित इलेक्ट्रोलिसिसद्वारे तयार केला जातो. याला जांभळा हायड्रोजन किंवा लाल हायड्रोजन असं सुद्धा म्हटलं जातं. याचा वापर विविध उद्योगांमध्ये केला जाणार आहे. जागतिक आर्थिक स्थिरता अहवाल 2024 काय म्हणतोय? IMFने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि जोखमीचा इशारा या ठिकाणी दिला आहे. हा मुद्दा आपण बघितला, रिपीट होतोय. जगातील सर्वात मोठं अक्षय ऊर्जा उद्यान कुठे आहे? अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, खवडा कच्छ, गुजरात या ठिकाणी हे आहे. 338 चौरस किमीच्या नापीक जमिनीवर 30 गिगावॅटचा हा ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी सुरू झाला आहे. नावात अदानी आहे म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकतात की तो सुरू कोणी केला आहे. जालियनवाला बाग हत्याकांड 105 वर्षे पूर्ण होत आहेत. 13 एप्रिल 1919 हा तो दिवस होता. आम्हाला हा सगळा इतिहास माहीत आहे. जागतिक सायबर क्राईम निर्देशांक काय म्हणतोय? WCI इंडेक्स जो आहे सायबर क्राईम हॉटस्पॉट, राष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्ह्यांचं महत्त्वपूर्ण स्रोत, त्याची रँकिंग करणं, त्या संदर्भातला हा इंडेक्स आहे. 100 देशांचा यामध्ये समावेश आहे. रशिया 1 नंबरला, युक्रेन 2 नंबरला, चीन 3रा आणि अमेरिका 4था आहे. महत्त्वाचं आहे. रॅम्सवेअर असेल, क्रेडिट कार्डची चोरी असेल, घोटाळे असेल, यावर आधारित हा निर्देशांक तयार केलेला आहे. आणि भारत यामध्ये 10व्या क्रमांकावर आहे. भारत 10व्या नंबरवर आहे. नाटोची 75 वर्षे पूर्ण होत आहेत. नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन 4 एप्रिल 1949ला स्थापन झाली होती. नाटो सोव्हिएत विस्तारवादाला प्रतिसाद म्हणून अमेरिका, कॅनडा, UK आणि इतर युरोपियन देशांनी या ठिकाणी नाटोची स्थापना केलेली होती. 32वा देश त्याचा स्वीडन आहे. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, अभ्यासकट्टा ॲप आहे. स्टेट बोर्डचा बेसिक कोर्स, इंग्लिश, मराठी, GK, गणित बुद्धिमत्ता, कंबाईन, MPSC विविध कोर्सेस तुम्हाला अभ्यासकट्टा ॲपवर भेटतील. या PDF आता आपण काय करणार आहे, या 50 मुद्द्यावर 50 प्रश्नांची एक टेस्ट बनवणार आहे, जी उद्या तुम्हाला सोडवायला भेटेल अभ्यासकट्टा ॲपवर. त्याच्यावरचं व्हिडिओसुद्धा तुम्हाला ॲपवर भेटणार आहे. चला, हे लेक्चर आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतोय. धन्यवाद.